पाहिला तर त्यांच्या विपक्षात संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच जय बजरंग नरपड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जय बजरंग व्यायाम मंदिर नरपड आणि विपक्षात सातपाटी ध्रुव ए हा संघ पाहायला मिळाला. आज खऱ्या अर्थानं सातपाटीमध्ये दोन संघ असायचे. ज्या सातपाटी गावात जर आपण तपासून पाहिलं ना तर एका बाजूला ध्रुव 11 सातपाटी संघ असायचा आणि त्यांच्या विपक्षात सातपाटी 11 हे संघ असायचे. परंतु आज एक मोठं गाव आहे, जवळपास 50,000 लोकसंख्या असणारं गाव, त्यामधून दोन संघ खेळायचे. पुन्हा एकदा सातपाटीकरांनी सांगितले की नाही, आपण गावासाठी खेळूया आणि गावासाठी एकत्रित आले आणि आज सातपाटी ध्रुव ए या नावानं दोन संघ एकत्र झालेत. येणाऱ्या काळात संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती या नावाचा घवघवा होईल, यामध्ये ती मात्र शंका नाही. जिथे मी हिलेश चौधरी यांचा उल्लेख करीन, सनीभाईंचा उल्लेख करीन, ज्यांनी एक चांगल्या पद्धतीने या संघाची आता बांधणी केली आहे आणि हा संघ एकत्रित आला म्हणजेच मजा येईल. आणि आता सध्या या मॅचला देखील सुरुवात होत आहे. एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला भावेश पाटील कीड आणि त्यांच्या विपक्षात त्यांच्या साथीनं आपल्याला वीरू हा पाहायला मिळतोय. सातपाटी गावातून ज्या खेळाडूने सुरुवात केली अगदी कमी कालावधीत तो वीरू बाबरे आहे. पहिलाच बॉल व्हाईट बॉल आला, व्हाईट बॉलनं सुरुवात होते या मॅचला. अमीर करई या पंचांच्या भूमिकेत वन बाउन्स ऑन केले. गोलंदाजी मार्कवरती परेश, अनेक वर्ष आणि वर्षे या परेशनं टेनिस बॉल क्रिकेटला दिलेले आहेत. नरपड म्हटलं की दर्शन पाटीलचं नाव कोण विसरेल, ज्या दर्शननं जबरदस्त क्रिकेट खेळलेलं आहे. फटका इथे खेळलाय, बॉल चाललाय अलॉंग दी कार्पेट बिटवीन द गॅप, वेगानं आउटफील्ड फास्ट आहे. तिथे शतरक्षक पाहायला मिळाले दर्शन पाटील, त्या दर्शननं त्या बॉलला फील्ड केलंय आणि बघता बघता इथून जर तपासून पाहिलं ना तर रनसंख्या आकार घेतात, त्या म्हणजेच 2 रन. आज जिथे आपण पाहू शकता सातपाटी संघ खूप चांगल्या टी शर्ट्स मध्ये पाहायला मिळतात, ज्या टी शर्ट्स आज स्पॉन्सर केलेत पीएन स्पोर्ट्सने. सचिन दादांचं कौतुक करावं लागेल, ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन केले. हा चौकार आहे का, चेक करायचा आहे, हा चेक आपण करणार आहोत जरूर. जिथे विश नेटवर्कची एंटायर टीम आहे आणि साहिल पाटील सारखा हुशार क्वालिटी ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळाला या स्पर्धेच्या माध्यमातून. मी उल्लेख करत होतो सेफ आहे मॅच, इथून पुन्हा एकदा रन होईल. सेफ झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण ऑन स्क्रीन आपण पाहताय. पीएन स्पोर्ट्सच्या माध्यमातून सातपाटीसाठी खूप चांगली टी शर्ट आणि तदनंतर सातपाटी ध्रुव ए हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला भावेश कीड या नावानं ज्याला प्रचंड प्रेम मिळालं, खोलातला बॉल होता परेश यांचा, बिटवीन द गॅप पुन्हा एकदा खेळलाय. आर्यनचं मैदान असताना त्यावेळेला तुम्हाला चेस करावंच लागतात, कारण लॉंग मैदान आहे. MCG म्हणतात ना, ऑस्ट्रेलियामध्ये जे मोठं क्रीडांगण आहे तसं पद्धतीनं हे पालघरचं आर्यनचं मैदान आहे आणि त्या आर्यनच्या मैदानात चाललेला क्रिकेटचा घमासान अगदी युवा सेना चषक उदितजी सिंग आणि तदनंतर हनी असतील, प्रतीक संख्ये असतील, ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ही संकल्पना घेऊन आलात. आणि तदनंतर मागच्या वर्षी ही स्पर्धा झाली, पुन्हा एकदा अगदी मे महिन्याची चाहूल लागते आणि त्यावेळेला युवा सेना चषक होणार नाही असं होणार नाही. ज्या पद्धतीने ही स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला. गोलंदाज तयार, स्ट्रायकिंग एंडला सातपाटीचा प्राईड नाव आहे वीरू बाबरे. बॉलला फेकून दिले, बॉल चालला लॉंग लेग मधनं सरळ सीमा रेषेच्या बाहेर. युवा सेना चषकाचा दमदार दिमागदार चौकार, 4 रन. सध्या वीरू बाबरेच्या बॅटमधनं हे रन आलेत. वीरू हा महत्वाचा खेळाडू आहे. आता देखील चांगल्या बॉलचा सन्मान, परेश यांचं कौतुक करावं लागेल. मागील बॉलवरती आलेला चौकार आणि तदनंतर आपल्यामध्ये स्वतःमध्ये ज्यानं परिवर्तन केलं आणि हा चेंडू अचूक हाताळला. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात रनसंख्या फलकावरती 9. एका बाजूला भावेशनं केले तर 2 बॉलमध्ये 3 रन, तर वीरूने केले 2 बॉलमध्ये 5 रन. परेश नरपडिया संघाकडून एका बाजूला आपण निमिष याला पाहताय ॲज अ कॅप्टन म्हणून खूप चांगली पद्धतीनं ते सध्या भूमिकेत आहेत. विनायक म्हणजेच दर्शन पाटील या खेळाडूला विसरून नाही चालणार. माझगाव डॉगची स्पर्धा सातत्याने गाजवणारा खेळाडू. फटका इथे देखील फसलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस टेकन, फलंदाज भावेश बाद, विकेटचं बटन. धक्का पहिला. परेश सांगतात की होय, अनेक वर्ष मी क्रिकेट खेळलोय आणि मोठमोठे जे स्टारकास्ट फलंदाज आहेत त्यांना बाद कसं करायचं हे मला माहिती आहे. विकेटचं बटन गॉन. बाग पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. जो मी उल्लेख करतो ना परेश यांचा, महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत, कर्तव्यदक्ष आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता सध्या खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये
चिराग दाखल झालेत. याही चिरागनं एक आता मागील वर्षापासूनच मी म्हणेन क्रिकेटला ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये पुन्हा ते दाखल झालेत आणि त्या चिरागकडे क्लास आहे. डाव्या हाताचा तंत्रशुद्ध फलंदाज कसा असावा आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच नाव आहे चिराग. एका बाजूला वीरेंद्र बाबरे, कमी कालावधीत संपूर्ण पालघर जिल्ह्याला अभिमान वाटणारा खेळाडू, ज्यानं ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती आपल्या नावाची एक वेगळी ओळख तयार केली. सातपाटी गावातून साधी सुरुवात, तदनंतर भावेश असतील, सनी असतील यांनी ते त्याला दिलेलं पाठबळ आणि तदनंतर वीरूचा जो ग्रोथ झाला तो खऱ्या अर्थानं वाखाणण्याजोगी राहिला. ज्या वीरूनं आज स्वतःला सिद्ध केलंय, ज्या वीरूनं आज टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती आपल्या नावाचा वेगळा ब्रँड तयार केला आणि तोच सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला तयार आहे. चिरागला जर उल्लेख केला तर आजच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ज्या स्पर्धा होतात तीही स्पर्धा त्याने गाजवल्या आणि तोच चिराग सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पहिला बॉल चिरागसाठी फारच बाहेरचा बॉल. पंच अमीर करई दर्शवतात की हा व्हाईट बॉल आहे. एका बाजूला या व्हाईट बॉलच्या साह्याने स्कोरकार्डची रनसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 वरती. आयुष आहेत, आयुष राऊत यांना आपण पाहतात गुणलेखनात. एका बाजूला गौरव पाटील, ब्रँड ऑफ सफाळे, कॅमेरा मानचा उल्लेख केला तर मी निश्चित स्वरूपात मनीष निजय यांच्याकडे जाईल. एका बाजूला मुनीत कुडू देखील आहेत. पुढचा बॉल ऑन साईडला, फटका चांगला, टायमिंग चांगलं, क्षेत्ररक्षक आहेत, कॅच टिपलाय. बरेच सांगतायत की होय आम्ही विकेट शोधण्यासाठीच येतो. पहिलं षटक BVM नरपड या संघाच्या माध्यमातून का हाताळतो ही आमची ताकद आहे, ही आमची क्वालिटी आहे आणि इथे फलंदाज बाद होत आहेत. धक्का दुसरा, चिराग बाद. शकतं आता सध्या षटक क्रमांक पहिलं संपलंय. ज्या पद्धतीने ओव्हरआर्म क्रिकेटचा ग्लॅमर वाढलाय ना मित्रांनो पालघरमध्ये, त्याच पद्धतीनं अंडरआर्म क्रिकेटचा देखील ग्लॅमर आता भरपूर वाढलाय. अंडरआर्म क्रिकेटला सुखाचे दिवस आलेत कारण येणाऱ्या काळात मॅन ऑफ द सिरीज प्रथमतः पालघर जिल्ह्यात ना भूतो ना भविष्यती मॅन ऑफ द सिरीज बाईक अशी स्पर्धा येते. स्वर्गीय सुमितदादा जाधव प्रतिष्ठानाच्या माध्यमातून पालघर चषक दिनांक 21, 22, 23 आणि 24 मे या त्या स्पर्धेचा कालावधी आहे. संपूर्ण स्पर्धा स्टेडियममध्ये असेल. तुषार मोरे गावदेवी डेकोरेटर्सच्या माध्यमातून ते काम केलं जाईल पवनसूत नवलीच्या मैदानात आणि तदनंतर समीरदादा जाधव यांच्या मात्र संकल्पनेतून आपल्या बंधूला श्रद्धांजली देण्याकरिता ती स्पर्धा येते, अर्थात पालघर चषक. अनिकेत राऊत सरांचं इथे आपण पाहतायत खूप चांगल्या पद्धतीने या माणसानं मनं जिंकली. आज आकाशाला त्यांनी गवसणी घातलंय परंतु निश्चित स्वरूपात पाय जमिनीवर, म्हणून निश्चित स्वरूपात अनिकेत राऊत यांचं नाव सातत्यानं घ्यावंसं वाटतं. धन्यवाद अनिकेत राऊत, तुम्ही देखील फार दिले या पालघर क्रिकेटला. या अनेक समालोचनांना संधी देण्याची संधी ते करतायत आणि त्यांचं देखील मनस्वी आभार. सध्या जाऊया मॅचकडे. पहिलं षटक संपलं त्यावेळेला रणसंख्या 10-10ला 2 सातपाटी ध्रुव असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि या संघांमध्ये सध्या अनेक क्रिकेटपटू दिग्गज आहेत. वीरू बाबरे हा फलंदाज ट्रॅकिंग एंडला आणि गोलंदाजी मार्गवरती लौकिक याला लौकिक गोलंदाजी करणं गरजेचंच आहे. बाईकची लाईट जी ब्लिंक करते ना त्या अनुषंगाने थोडंसं फलंदाजाला व्यत्यय आला. मी पालघर चषकाचा उल्लेख करत होतो. समीर भाई दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस. येणाऱ्या काळात 30 स्पर्धा अंडरआर्म क्रिकेटची 75,000 प्रथम पारितोषिक, प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच, SG बॅट, तदनंतर PN स्पोर्ट्सची ब्रँड टी शर्ट. PN स्पोर्ट्सचा खूप चांगला पाठिंबा तिथे, SG बॅटचा चांगला सपोर्ट आहे त्या स्पर्धेला आणि संपूर्ण मयूर भागवत, तदनंतर सुमित दुबे, तदनंतर आपण पाहतात उपाध्ये, या सगळ्यांनी शिवराज वेऊर या संघाने सपोर्ट केलाय. इथे फुलर लेनचा बॉल होता, त्या बॉलला नाही फटका खेळू शकले, कन्वर्ट नाही करू शकलेत. आता एका बाजूला वयू हा फलंदाज दाखल झालाय नॉन स्ट्रायकिंग एंड. त्या वयूकडे क्लास आहे. नुकताच धनसारची स्पर्धा झाली, उत्कृष्ट फलंदाजा किताब त्याच्या नावी राहिला आणि तोच वयू सध्या दाखल देखील झालाय. रणसंख्या फलकावरती 10ला स्थिर. वीरू बाबरे, सतपाटी गावचं अनमोल रत्न आणि सतपाटी गावाला पडलेलं गोड स्वप्न. पुढचा बॉल यावाला रिव्हर्स स्विच केला, बिटवीन द गॅप बॉल. तिथे क्षेत्ररक्षक आहेत निमिष पाटील जे सध्या संघाचे कर्णधार आहेत आणि बॉलला इथे मात्र डॉट बॉलमध्ये सिंगलमध्ये कन्वर्ट केले. या सिंगलच्या साह्याने 11 रन 11ला 2 ही स्थिती सध्या बघायला मिळते. मागील मॅचमध्ये परेश आरेकरचा वेग पाहिला आणि तदनंतर नवापूरची क्लास गोलंदाजी पाहिली. एका बाजूला आता लौकिक हा गोलंदाज सांगतोय की मीही ज्या परेशने गोलंदाजी केली त्याच पद्धतीनं इथून आम्ही देखील गोलंदाजी करण्याकरिता दाखल झालोय. चांगले क्रिकेट. षटकातील पुढचा बॉल, गोलंदाज तयार.
वयूनं मात्र या बॉलला सॉफ्ट हँड फक्त धक्का दिला मध्ये. आता दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 रन परिपूर्ण देखील होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्यांचा कड 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 कडकडाट आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजे सातपाडीच्या डगआउटमध्ये. कारण फक्त षटकार आणि चौकार मित्रांनो क्रिकेट नाही, तुम्ही सिंगल डबल या खेळाला कसं प्राधान्य देता तेही तेवढंच महत्वाचं आहे. आता धावांची गती जर तपासून पाहिली ना तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 वरती. उद्याच्या दिवसात देखील खूप चांगलं क्रिकेट आपण पाहणार आहोत. 10 संघ उद्या मुस्लिम समाजाचे आपण पाहणार आहोत आणि तदनंतर उद्याचं ते क्रिकेट फार महत्वाचं. अगदी प्रतीक संख्ये पॉप्स या नावानं ज्यांना भरपूर प्रेम मिळालं, तदनंतर हनी आहेत, हनी खान, ते या स्पर्धेकडे अगदी बारकाईनं पाहतात. तदनंतर अवधीत सिंग असतील, याच पालघर विधानसभाचे युवा अध्यक्ष आणि ज्या युवांनी ही कमान हाती घेतली या स्पर्धेची आणि सलग ही स्पर्धा दुसऱ्या पर्वात अगदी दमदार नियोजनानं रजत यांचं देखील स्वागत आहे. खोलातला बॉल होता, त्या बॉलला फक्त दिशा दिली, बॉल चाललाय तिथून शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. धावांची गती तपासून पहिली एक ना आकार घेत 5 बॉलचा खेळ ज्यावेळेला संपतोय ना त्यावेळेला रणसंख्या 14 ध्रुव सातपाटी ए या संघाची आपल्याला पाहायला मिळते. सातपाटीचे अनेक प्रेक्षक आज आर्यनचं मैदान त्यांनी घेतलंय. अगदी सकाळपासून प्लॅनिंग तीच होती. जरी IPL चे सामने चालू असतील त्यांनी सांगितले की नाही आज गावाचा मॅच आपल्याला तिथे जायचंय आणि त्या मोठ्या संख्येने इथे आलेत. गोलंदाज तयार, फटका इथे खेळलाय चांगला, क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बीट करत बॉल चाललाय अगदी आउटफील्डला फाडत चिरत शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षण चांगलं झालं. आज नरपड सांगतात की सातपाडी सारखा जर मोठा संघ आमच्या समोर असेल ना, आम्ही देखील आमच्या गावाच्या नावासाठी इथे दाखल झालोय आणि आम्ही देखील एक चांगलं क्रिकेट खेळण्याकरिता दाखल झालोय. रन आले 3, षटक संपले दुसरं. 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतोय ना त्यावेळेला रणसंख्या 17, 17ला 2 अशी स्थिती. घेऊया एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, बघत राहा युवा सेना चषक आणि या युवा सेना चषकाची ही अगदी जबरदस्त पहिली रात्र. जाऊया मॅचकडे. वेळेचं देखील महत्त्व लक्षात घ्या मित्रांनो. तुम्हाला 5 षटके 25 मिनिटात परिपूर्ण करायची आहेत. 25 मिनिटात 5 षटकं नाही झाली आणि 6व्या षटकाला जर तो वेळ लागला तर मग तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दाखल झालेत परेश. ज्या परेशनं पहिलं षटक 2 विकेटचं ठेवलं. पुन्हा एकदा तयार, यावाला विरूसाठी बॉल चांगला होता, रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न आणि तिथे साथ नाही मिळाली यष्टीरक्षकाची. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. युवा सेना चषकाच्या मुख्य कटआउट्सला सलामी देणारा हा दमदार चौकार. धावा कशा येऊ देत, धावा येणं गरजेचं आहे. यष्टीरक्षक थोडेसे चुका करतात आणि त्या चुका थोड्याशा त्रस्त करणाऱ्या राहतील आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 या धावफलकावरती. 21 रन्स, 21 धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी बाद झालेत. वीरू आहे तोपर्यंत हौसले बुलंद आहेत. एका बाजूला दिवेश पाटील छोटा तीर तोही सातपाटीकडे आहे. वयू सारखा फलंदाज दाखल झालाय. श्रेयू सारखा एक चांगला फलंदाज तिथे आहे. चांगली फलंदाजी डीपमध्ये आहे. गोलंदाजीचा जर युनिट तपासून पाहिला अवधूत कामत असतील, वीरू बाबरे असतील, सुमित असतील, श्रेयू असतील, एक चांगले चांगले खेळाडू सातपाटीनं दिलेत. इथे देखील फटका तर खेळला खरा, गुडघा वाकवला क्षेत्ररक्षक डीपमध्ये आणि खराब क्षेत्ररक्षण. नरपड संघाला आहे ना इथून मजबूत तयारीने यावं लागेल कारण तुम्ही आर्यनच्या मैदानात खेळता. ऍक्शन रिप्ले नक्की घडलं काय, स्लॉक स्वीप केलं, पाडाल स्वीप केलं, क्षेत्ररक्षक अगदी बॉलच्या जवळ आले तर खरे आणि येता क्षणी मी म्हणेन की इथे क्षेत्ररक्षक नाही याला जबाबदार. कारण आउटफील्ड थोडी जी आपण पाहिली ना थोडीशी फास्ट आहे, तिथून तो बॉलनं वळण घेतलं आणि सरळ बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. परेश पहिल्या षटकात फक्त 10 रन दिल्या होत्या, या षटकात 2 बॉलमध्येच 10 आलेत. पुढचा बॉल, बॉल इथे देखील टाकलाय खरा, बॉल चालला लॉंग स्टॉपला. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात, त्यांनी तिथे केलंय चांगलं फिल्डिंग. आता इथून आपण पाहू शकता 3 रन पळून परिपूर्ण केले आणि बघता बघता 3 रन स्कोर कार्डला धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती 28-28 या धावसंख्येवरती. चांगलं क्रिकेट, जबरदस्त मॅच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं. एक चांगली आणि सुंदर असं क्रीडा सामने आपल्याला पाहायला मिळतात. संध्याकाळच्या सत्रात कुंदनजी संके साहेब, तदनंतर आपल्याला पाहायला मिळाले काळे सर, त्याचबरोबर गरज सरांना देखील आपण पाहिलं आणि तदनंतर वडे साहेब तेही इथे पोहोचले आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत खूप चांगली ही स्पर्धेचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
चांगला चेंडू होता. यावर आपण पाहतात बाट चिकट वयू बाद. वयूनं थोडंसं बचावात्मक क्रिकेट खेळण्याचाच प्रयत्न केला आणि त्यावेळेला ते इथे बाद झालेत. परेशसाठी ही तिसरा विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. क्लास बॉल पडल्यानंतर कन्व्हिन्सिंग लाईन, तिथे फलंदाज बाद, विकेटचं पतन. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं शिवसेना पुरस्कृत युवासेना चषक अगदी एक जबरदस्त मानाची, सन्मानाची, अभिमानाची अशी स्पर्धा पालघरच्या क्रिकेटच्या परिपटलावरती एक ज्यांनी मानबिंदू मिळवला ती स्पर्धा. सध्या आपण त्या स्पर्धेचा अनुभव घेताय. दाखल झाले श्रेयस देव याच मैदानात. ते 3 बॉल 3 सिक्स कोण विसरेल. संघ देखील सातपाडीचे दोन्ही एकमेकांसमोर होते आणि तदनंतर धुमाकूळ घातलं ते श्रेयसने. सध्या इथे आपण पाहतायत सेफ झोनमध्ये पोहोचलेत. पहिली रन 1 रनने घेतली. आता वीरू आहेत साथीने. धावांची गती तपासून पहिली फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 29. एका बाजूला श्रेयस, एका बाजूला वीरेंद्र बाबरे वीरू. षटक क्रमांक 3 चालू आहे. बॉलचा खेळ जर तपासून पाहिल्यानंतर आतापर्यंत 5 बॉल झालेत. श्रेयस देव एका बाजूला वीरेंद्र बाबरे, परंतु परेश यांचं कौतुक करावं तेवढं कमी. या परेशने आतापर्यंत 3 धक्के दिलेत सातपाटीला. आता हा बॉल नो बॉल आणि नो बॉल येत असताना सातपाडीच्या डगआउट मध्ये टाळ्यांचं वातावरण प्लस चौकार या सगळ्या गोष्टी बघत असताना बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार. 4. पाहिल्यानंतर या मॅच मध्ये आता धावा यायला लागल्या त्याही वेगाने. स्कोर कार्डला रनसंख्या 34. यावाला विरूच्या बॅट मधनं फटका खेळलाय दमदार आणि धावा मिळतील इथून संपूर्ण 6. कडक बॅटिंग, 6 रन. अवधी खर्च केले. आता 2 षटक आहेत. त्यावेळेला तुम्हाला आणखीन 10 मिनिटांचा अवधी दिला जाईल मित्रांनो. वेळ महत्वाची आहे कारण पहिला दिवस म्हटलं की थोडंसं उशिराने स्पर्धा चालू होते आणि आपण पाहू शकता आजच्या दिवसात 7 सामने आहेत. उद्याच्या दिवसात मुस्लिम 10 संघ खेळताना पाहायला मिळतील. श्रेयस देव एका बाजूला वीरू 10 बॉलमध्ये 30 रन वीरू बाबरेच्या बॅटमधनं आलेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये अवधूत कामत. फक्त पाणी नाही, फक्त बॅट बदलत नाही आहेत तर त्याच्यासोबत त्यांनी खूप चांगलं एक टॉनिक आणलंय की या मॅच मध्ये पुढची रणनीती काय आहे. तुम्ही 30 मध्ये 40 केलेत ना, 3 षटकांमध्ये 40 केलेत तर येणाऱ्या काळात 3 षटकांमध्ये 40 आणखीन 50 पेड कसं जाता येईल या गोष्टीचा हा त्यांचा मेसेज आहे. मजा येईल या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच तोही तेवढाच महत्वाचा. एका बाजूला धाकटी डहाणू आणि विपक्षात आलेवाडी भागेश यांच्यासारखा एक दिग्गज खेळाडू. तर एका बाजूला धाकटी डहाणू म्हणजेच आता सध्या पालघरच्या क्रिकेटमध्ये सध्या ग्रामीण बिग बॅच ज्यांनी गाजवली तेच प्रीतम बारी अँड टीम आणि तो संघ खेळताना बघायला मिळेल. एकविरा स्पोर्ट्स धाकटे डहाणू सुयोग पाटील यांनी मात्र सुयोग तरे यांनी मात्र तो संघ इथे पुरस्कृत केला. एकविरा स्पोर्ट्स धाकटी डहाणू गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा लौकिक. ज्यांचं षटक आहे हे खऱ्या अर्थानं दुसरं आणि संघासाठी षटक आहे ते म्हणजेच 4थं या लौकिक यांना पण पाहतायत. चला थोडं स्पीडअप मित्रांनो. 10 मिनिटांचा अवधी आहे तुमच्याकडे. 2 षटकं परिपूर्ण करायचे. श्रेयस देव सातपाटी संघाचा मात्र आपण पाहतायत जो एक महत्वपूर्ण खेळाडू
या बॉलला फटका तर इथे खेळलाय खरा. आणि तिथे आपण पाहतात निमिष नरपडचे एक कॅप्टन म्हणून ज्या कॅप्टननं आता सध्या त्या बॉलला फील्ड केले. बॉल येतोय तो म्हणजे सिंगलसाठी. या सिंगलच्या साह्याने स्कोर कार्डला रनसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 41. 41 धावा, 41 क्रमांक IPL मध्ये गाजतोय. ज्याचं नाव आहे श्रेयस अय्यर. तो कॅप्टन आहे पंजाब किंग्सचा आणि 264 धावांचा खूप चांगलं रनचेस त्यांनी दाखवून दिलं. मागील जो सामना रंगला त्यांच्यासमोर GTने धावा उभा केल्या तर खऱ्या, परंतु तिथे होते खऱ्या अर्थानं आपण पाहिलं दिल्लीनं त्या धावा उभ्या केल्या होत्या. त्यावेळेला पंजाबनं त्या धावा ठोकल्या आणि सध्या आपण पाहू शकता श्रेयस कमालीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये सध्या चालू आहे IPLच्या माध्यमातून. जाऊया मॅचकडे. इथे देखील विरूचा फटका क्लास आहे. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिस्पॅच षटकार. जबरदस्त फटका वीरेंद्र बाबरे. 11 बॉल मध्ये 36 धावांची महत्वपूर्ण खेळी. आता सध्या स्कोर कार्डचा वेग वाढत चाललाय. लौकिक आलेत आणि लौकिक यांच्यावरती सध्या आक्रमण झालंय. पहिला बॉल सिंगल केला तो म्हणजे श्रेयसनं, कारण श्रेयसला माहिती आहे आपल्याकडे रन मशीन आहे आणि त्या वीरू बाबरीला स्ट्रायकिंगला आणणं गरजेचं आहे. वीरू स्ट्रायकिंग एंडला आले तर खरे आणि येता क्षणी त्यांनी जबरदस्त टोलेबाजीला सुरुवात केली. ही आहे क्वालिटी वीरू बाबरेची. षटकातील पुढचा बॉल. आज वीरू बाबरेचे बॅटिंग बघण्याकरिता संपूर्ण पालघरचे प्रेक्षक एकवटलेत आर्यनच्या मैदानात. या बॉलला रिव्हर्स स्विच केला. बॉल चालला बिटवीन द गॅप. दन 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 करत डीप पॉइंटला क्लिअर करत असताना सीमा रेषेच्या बाहेर षटकारानंतरचा आलेला सणसणीत 4 रन. चांगल्या पद्धतीचे बॅटिंग होते. 12 बॉल मध्ये 40 रन वरती खेळतात वीरेंद्र बाबरे वीरू. एक युवा खेळाडू, नौका खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु कमी कालावधीत ज्यानं मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या तोच वीरू सध्या पाहायला मिळतोय. हे क्रिकेट महत्वाचं आहे. तुम्ही मागील बॉलवरती षटकार चौकार खेळल्यानंतर सिंगल डबलचं खेळ कसं स्वीकारता हे तुमच्याकडे असायला हवं. आज मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जर तपासून पाहिली तर 52 वरती जाऊन पोहोचते. अनुराग चव्हाण याला आपण पाहताय. आज पालघरमध्ये अनेक कॅमेरामॅन असतील, परंतु अनुराग चव्हाणचं तेही नाव सातत्याने घेतलं जातं. एक स्टार म्हणून सातत्याने आपण पाहतायत कॅमेरा वर्कच्या भूमिकेत. सध्या 52 रन फलकावरती आहेत आणि बॉलचा खेळ जर तपासून पाहिला नाही तर 4 बॉल इथे देखील झालेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. लौकिक. या बॉलला श्रेयसचा फटका. फार काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत विनायक दर्शन पाटील. नाही करणार चुकी. विकेटचं पतन श्रेयस देवबाद. चला जाऊया मॅचकडे. म्हणून महत्वाचं असतं लाईव्ह टीम जर अगदी मित्रांची असली ना की मजा येते समालोचन करण्याकरिता. कारण खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल त्या खेळमेळीच्या वातावरणात वेळ निघून जातो. तसे मनीष निजाई आहेत, साहिल पाटील आहेत, मुनीत आहेत, त्यानंतर आमचे गौरव पाटील आहेत. फटका खेळला थ्रू द कव्हर्स. दिवेश पाटील सत्पाटीचा अगदी महत्वपूर्ण फलंदाज ज्यांना अनेक वेळा सामने बदलवलेत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता बॅटिंगला ज्या ज्या वेळेला येतात त्यावेळेला एक वेगळी भूमिका घेऊन येत आहेत. मॅच विनर खेळाडू. 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतोय ना त्यावेळेला रणसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 53 वरती 4. ध्रुव सातपाटी A असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
अ, आपण बघत आहात सध्या युवा सेना चषक. आज खऱ्या अर्थानं युवा सेना चषकाच्या पहिल्या रात्रीला सुरुवात देखील झाली आणि महत्त्वपूर्ण मॅचेस इथे आपल्याला पाहायला मिळतात. अनुज राऊत सध्या उमरोळीवरनं या मॅचचा आनंद घेत आहेत. पालघर टेनिस क्रिकेट या इंस्टाग्राम चॅनलवरती फार कमी वेळात जी प्रगती केली ना त्या पठ्ठ्यानं, त्याला देखील मानावं लागेल. ज्यानं रील एडिट करण्याचं एक सुरुवात केली आणि त्यानंतर पालघरचं क्रिकेट, पालघर बाहेरचं क्रिकेट, ज्या मोठमोठ्या स्पर्धा त्याच्यामध्ये की मुवमेंट्स कॅप्चर केल्या आणि आज अनुज राऊत हे नाव नाही तर हे ब्रँड झालं. तेही या मॅचला शुभेच्छा देतात. त्यांचं देखील स्वागत आहे. अनुज, तुम्ही येणाऱ्या काळात एक मोठं नाव कमवलंय आणि याहीपेक्षा तुम्ही एक उंच भरारी घेतील यामध्ये ती मात्र शंका नाही. तुमचं देखील स्वागत आहे. इथे पहिल्याच बॉलवरती संधी होती आणि किरण आलेत गोलंदाजी मार्कवरती. रनआउटची दाट संधी जिथे विरू बाबरे बाद होता होता राहिले, जिथे 13 बॉलमध्ये 41 रन त्यांनी केलेत. नरपड या संघाचा जर विचार केला ना तर एक 90-80 रन जर झाले तर फायटिंग टोटल ते जरूर करणार, कारण त्यांच्याकडे देखील खूप चांगला फॉर्म आहे. सध्या डहाणूमध्ये मोठमोठ्या स्पर्धा ते गाजवत आहेत. तदनंतर तलासरी परिसरात ते मोठमोठ्या स्पर्धा गाजवत आहेत. तदनंतर बघायला गेलं तर गुजरातला देखील स्पर्धा ज्या होतात ना तिथे नरपड या गावाची चर्चा होत असते आणि तेच BVM नरपड हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि षटकात खऱ्या अर्थानं धावा आल्यात खऱ्या, परंतु दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग तुमच्याकडे देखील असेल. या बॉलला फटका फ्लॅट आहे आणि फ्लॅट समवेत फ्युरियस आहे. बॉल चाललाय वीरू बाबरेच्या बॅटमधनं. हा त्यांना 47 धाव्यांवरती घेऊन जाणारा षटकार आणि संघाची जर टोटल पाहिली ना तर फलकावरती सध्या जाऊन पोहोचते या षटकाराच्या मदतीनं 60 रन. साठ धाव्यांमध्ये 14 बॉलमध्ये 47 फक्त वीरूचे आहेत. गोलंदाज तयार. या बॉलला फटका फसलाय वीरूचा. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली. वीरू बाबरेचा खेळ संपला इथे. प्रत्येक बॉलवरती नाही तुम्ही षटकारामध्ये परावर्तित करू शकत. या बॉलला तुम्ही हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला ना, वीरू बाद झालेत. अगदी हताश, हतबल आणि निराश. हे आहे मनीष निजाईचा कॅमेरा वर्क. अगदी वीरूला घेऊन चाललेत डगआउटच्या बाहेरच्या दिशेने दाखवत असताना आता ते सगळ्या हे वीरूचे खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतो, ज्याने 47 रन केल्या आणि तेही आपण ऑनस्क्रीन पाहणार आहोत, ज्याच्या माध्यमातून 4 चौकार आले, 3 षटकार आले. त्याचा स्ट्राईक रेट राहिला तो म्हणजे 313चा. विश नेटवर्क म्हटलं की क्वालिटी आणि विश्वास पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम आता दाखल झालेत. मैशर नवीन फलंदाज. सातपाडीकडे जर तपासून पाहिलं ना तर त्यांच्याकडे बॅटिंग ही क्रमांक 8 ते 10 पर्यंत आहे. खोलातली बॅटिंग ते ठेवतात. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. सध्या 2 मिनिटांचा अवधी आहे. तुम्हाला 3 बॉल परिपूर्ण करायचे आहेत. नरपड लक्षात घ्या, जेवढा तुम्ही वेळ घ्याल तो वेळ सध्या काउंट होतोय आणि 2 मिनिटांचा अवधी आहे. त्यामध्ये तुम्हाला षटकातील 3 बॉल परिपूर्ण करायचे आहेत. एकविरा स्पोर्ट्स धाकटी डहाणू आणि आलेवाडी दोन्ही कॅप्टनना विनंती आहे की आपण या. इथे देखील बॉल फार काळ हवेत. क्षेत्ररक्षकांपासून थोडासा बॉल तो लांबच राहिला. मैशर दाखल झालेत आणि मैशर दाखल झाल्यानंतर आता तिसरीचा प्रयत्न केलाय तर खरा आणि बघता बघता दिवेशचा कॉल चांगला होता की 3 रन इथून परिपूर्ण करायचे आहेत आणि ते 3 रन परिपूर्ण झालेत तर खरे. 63 रन फलकावरती. वीरूची बाट रम पम पम चालली आणि तदनंतर वीरू बाद झालेत. आता मैशर दाखल झालेत. दिवेशकडून एक मोठा खेळ गरजेचा आहे. ज्या दिवेशकडे क्लास आहे, सतपाटीचा विराट कोहली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अंडरआर्म क्रिकेट परिपटलावरती, त्याचा दबदबा, त्याचा राज आहे आणि तोच दिवेश सध्या ओरम टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती सातपाटी ध्रुव ए या संघासाठी दाखल झालाय. इथे देखील हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या साह्याने स्कोर काढला. रनसंख्या आगेकूच करते. लाला मुकादम शेर आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. त्यांनी मात्र तिथे दर्शविलं की हा बॉल वाईड आहे आणि त्या व्हाईट बॉलच्या साह्याने धावा जर तपासून पाहिल्यानं तर 64. चला 1 मिनिट आणि 20 सेकंदाचा अवधी बाकी आहे मित्रांनो. तुम्हाला येणाऱ्या काळात 2 बॉल परिपूर्ण करायचे आहेत. दिवेशसाठी हाई बॉल डॉट बॉल येतोय. थोड्याशा खराब फॉर्म मधनं चाललेला दिवेश, परंतु अंडरआर्म मध्ये सध्या त्याच्या नावाची चर्चा आहे. तर हा बॉल पुढ्यातला होता. त्या बॉलला फिरवलं समोरून आणि गुडलाईन स्पॉटवरनं ज्यावेळेला तुम्ही बॉल बाहेर काढताना त्यावेळेला फलंदाज खऱ्या अर्थानं अनेक वेळा शरणागती पत्कारत असतात, कारण कन्व्हिन्सिंग लाईन तिथे मोठाच फटका शोधणं हेच त्यांच्याकडे ऑप्शन असतं आणि त्यावेळेला तो बॉल खऱ्या अर्थानं बाहेरच्या बाजूने टर्न घेतो. पुढचा बॉल आता याही बॉलला जाऊ दिलं. पंचांवरती बाकीची कामगिरी सोपवली. पंचांनी सांगितलं की तो बॉल नाही वाईड आहे आणि तिसऱ्या पंचांची मदत देखील घेतली.
आता इथून तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. पाहूया आता काय घडतंय. डिसिजन पेंडिंग आहे. तिसरे पंच पोहोचले जातील. अभि तांडेलचे तेही सतपाटीमधनं बिलॉंग करतात. आता स्टेप आउट झाले आणि तदनंतर ट्रम लाईनच्या बाजूनं बॉल आहे, बाहेरून बॉल आहे. या सगळ्या गोष्टी आहेत ते पंच पाहतील आणि तदनंतर दर्शवितील. फेअर डिलिव्हरी, चांगला बॉल आहे. म्हणजेच आता षटक संपले ते म्हणजेच इथे 5 षटकांचं खेळ ज्या वेळेला संपतो ना त्यावेळेला गौरव पाटील आणि आयुष राऊत आम्हाला दर्शवतात की धावा झाल्यात. पियुष राऊत ते दर्शवतात की 64 रन, 64 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 6 बॉलचा खेळ बाकी. नेक्स्ट मॅचचा टॉस तोही तेवढाच महत्वाचा. एकविरा स्पोर्ट्स धाकटी डहाणू आणि त्यांच्या विपक्षात संघ आहे तो म्हणजेच श्री चिंचोबा आलेवाडी. या दोन संघांना विनंती करीन की आपण या 6 बॉल नंतर टॉससाठी या. आज खऱ्या अर्थाने युवासेना चषक फार महत्वाची स्पर्धा आणि तदनंतर पालघरकरांच्या अभिमानाची स्पर्धा. कारण आर्यनचं मैदान हे क्रिकेटशी आहे. याच मैदानातून अनेक पालघरचे तारे सितारे जन्माला आले आणि तदनंतर आज पालघरच्या क्रिकेटचे ते मानबिंदू ठरले. जिथे आपण पाहतात उदितजी सिंग जे विधानसभा अध्यक्ष आहेत युवासेना पालघरचे आणि त्यांच्या साथीनं प्रतीक संखे आणि तदनंतर हनी खान यांनी मात्र फार चांगली मेहनत घेतली आणि आज ही स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या साथीनं उभी राहिली. कालच्या दिवसापर्यंत कोणाला वाटत की स्पर्धा होते की नाही होते, परंतु सांगितलं पॉप्सनं स्पर्धा होणार, तीही अगदी उत्साहानं. बॉल प्रचंड वेगाचा होता. पंचांनी सांगितलं तो वाईट बॉल आहे. मैशर आलेत आणि मैशर यांच्यासाठी पहिलाच बॉल आपण पाहतात पॅडल स्वीप करायचा होता. तो बॉल येतोय तो म्हणजेच व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या सहाय्याने स्कोर काढला. रनसंख्या 65, लॉस ऑफ 5 विकेट्स. अर्धा संघ जवळपास गारद झाले आणि निमिष पाटील हे गोलंदाज दाखल झालेत. निमिष राऊत गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत सध्या ॲज अ कॅप्टन. नुकताच श्री देखील झालेत ते आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील होत आहेत. चांगला बॉल होता. बॉल समोरच्या दिशेने खेळला आणि आजच्या रात्रातील सर्वोत्तम उत्कृष्ट फटका. बॉल चाललाय सरळ आर्यन हायस्कूलच्या गेटला सलामी करणारा दमदार मैशर नावाचा ब्रँडेड आसमानी टोला. 6. मैशर यांचे मोठे बंधू आले आणि त्यांच्या बंधूच्या स्वागतासाठी ठोकला मोठा षटकार. जबरदस्त स्ट्रोक. इथे देखील आपण पाहतात बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक आहेत फक्त बॉलकडे पाहत राहतील आणि बॉल चाललाय मैशर यांच्या बॅट मधनं सलगचा दुसरा 2 इन रो. बॉल सीमा रेषा पार. 6. नंतर आता परेशनं मेसेज दिला की निमिष तुमची ही गोलंदाजी इथून थोडीशी आता चुकीची होते. विनायक देखील आले जवळ आणि येणाऱ्या काळात या मॅच मध्ये तर मजा जरूर येईल. कारण दोन्ही संघ जे आहेत ना ते अगदी स्टँडर्ड लेवलला खेळतात क्रिकेट. युवा सेना चषक 2026 पहिली रात्र. एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच ध्रुव सातपाटी ए आणि विपक्षात संघ पाहायला मिळतो तो म्हणजेच BVM नरपड. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल. इथे देखील आपण पाहतात फटका तर खेळलाय खरा. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि तदनंतर आपण पाहू शकता आता सध्या धावसंख्या आकार घेते ती म्हणजेच 2 आणि धावसंख्या 79 या फलकावरती जाऊन पोहोचतायत. जिथे 3 बॉलमध्ये 15 रन खर्च झालेत निमिष राऊत यांच्या विपक्षात. नरपड प्रीमियर लीग ही स्पर्धा फार मोठी असते. खूप चांगल्या उत्साहाने संपूर्ण वाडवळ बंधू एकत्र येतात आणि तदनंतर ती NPL फार जल्लोषानं सेलिब्रेट करत असतात. आता सध्या निमिषवरती आक्रमण. बॉल इथे देखील खेळलाय. शॉर्ट बॉल होता. त्या बॉलवरती आक्रमण तर केलंय खरं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. 2 रन परिपूर्ण होतील. एका बाजूला 5 बॉलमध्ये 19 रनवरती मैशर आणि एका बाजूला दिवेचा जर उल्लेख केला ना थोडेसे शांतच दिसले. 4 बॉलमध्ये 2 रन त्यांनी केलेत. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर चालू आहे 6वं. 81ला 5 अशी सुसज्ज स्थिती सातपाटी ध्रुव या संघाची. वाह क्या बात आहे. मैशर शेवटच्या क्षणाला दाखल होणार आणि प्रतिस्पर्धी गोलंदाजांना तोडणार फोडणार. इथे आपण पाहतायत क्या बात आहे. क्लास बॅटिंग. बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय मैशरच्या बॅटमधनं या षटकातला 3रा. जबरदस्त. हाय अँड हँडसम. म्हणतात ना की तुम्ही शेवटच्या षटकात येता आणि तदनंतर सांगता की सेट व्हायला वेळ मिळाला नाही. ही उत्तरं आम्ही ठेवतच नाही. मैशर सांगतात येणार तेव्हाच कार्यक्रम सेट करून येणार आणि चेंडूला बाहेरच्या दिशेनेच पाठवणार. जबरदस्त बॅटिंग.
तुफानी बॅटिंग. मैदानाच्या आत मैशर नावाचं सध्या वादळ आलंय. 6 बॉलमध्ये रन त्याने केलेत 25. शेवटचा बॉल आहे, रन संख्या 87 वरती जाऊन पोहोचतायत. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती देखील बॉल फार काळ हवेत. क्षेत्ररक्षक तिथे आहेत बॉलच्या खाली. यस टेकन. आता सध्याचं तपासून पाहिलं ना, 87 रन फलकावरती लागलेत. 88 धावांचं टार्गेट आहे. शेवटच्या क्षणाला मन जिंकली ती म्हणजेच मैशरनं. आणि आता 88 धावांचा मॅच मजा येणार आहे त्याही मॅच मध्ये. तुर्तास जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे, जिथे एका बाजूला श्री चिंचोबा आलेवाडी आणि त्यांच्या विपक्षात संघ जर तपासून पाहिला तर एकविरा स्पोर्ट्स हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. एकविरा स्पोर्ट्स धाकटी डहाणू, विशाल राऊत यांना देखील आपण पाहिलं. क्रिकेट प्रति भरपूर प्रेम आहे. काशीपाडा इथून बिलॉंग करतात. दणसारचा अनमोल रत्न श्री सद्गुरू एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि ते विशाल राऊत आपल्याला पाहायला मिळाले. त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद विशाल राऊत. थँक्यू सो मच. येस, रिस्ट्रिक्शन देखील तेवढेच महत्वाचे आहेत. चला, या टॉससाठी श्री चिंचोबा आलेवाडी विपक्षात एकविरा स्पोर्ट्स धाकटी डहाणू, बोथ कॅप्टन यस भागेश तिथे पोहोचलेत. थँक्यू सो मच. सलमान आहेत आणि या सलमान यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एकविरा स्पोर्ट्स धाकटी डहाणू आणि विपक्षात श्री चिंचोबा आलेवाडी. भागेश यांचा मात्र कॉल असेल. डायरेक्ट स्पिन करा, भागेश कॉइन बोलतील. हेड्स इज कॉल आणि यावाला टेल. थँक्यू सो मच सलमान, आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. एकंदरीत टॉस जिंकलात एकविरा स्पोर्ट्स धाकटी डहाणू. टॉस जिंकल्यानंतर तुमचा निर्णय काय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. प्रतिस्पर्धी संघ भागेश एका बाजूला एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती. क्षेत्ररक्षण त्यावाला करणार, त्यावाला किती रनपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न राहील 6 षटकांमध्ये? 50 ते 55. आज मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही या टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळत असतात. आज पालघर विभागातली ही मानाची स्पर्धा आणि आर्यनचं मैदान, ऐतिहासिक मैदान, या मैदानात खेळण्याकरिता दाखल झालात. या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? प्रथमतः मी अमेयचा आभार मानेन. त्याने आम्हाला काल कॉल करून सांगितलं की एक एंट्री फ्री आहे, तर तुम्ही खेळतील का? तर मी काही वेळेचा विलंब करता त्याला सांगितलं की हो आम्ही खेळू. थँक्यू सो मच. भागेश, एकंदरीत टॉस जिंकला असतात, तुझा निर्णय काय असता? आम्ही जे आम्हाला पाहिजे होतं तेच मिळालंय. आता बॅटिंग करायची आहे. प्रतिस्पर्धी संघ दादा संघ आहे, चर्चेतला संघ आहे, परंतु क्रिकेटच्या खेळात कुणी मोठा आणि कुणी छोटा हा विषयच नाही. तुम्ही ज्यावेळेला बॅटिंग करणार त्यावेळेला एक माइंड टोटल किती असेल? जवळपास 60-65 रन करायचा आम्ही प्रयत्न करू. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? ह्या स्पर्धा अनेक वेळा तुम्ही देखील स्वतः आयोजक असता. आज या रात्रकालीन स्पर्धेबद्दल काय म्हणशील? आर्यनचं ग्राउंड म्हटलं की एक नावलौकिक असं अपगमन आणि रात्रामध्ये डे नाईटमध्ये टुर्नामेंट होतात. खूपच सुंदर असं टुर्नामेंटचं आयोजन नियोजन दिसतंय आणि त्याच प्रकारची खेळपट्टीसुद्धा दिसते. कारण की ज्या पद्धतीने आपण बघितलं मागील 2 मॅचमध्ये खूप सुंदर फलंदाजी खूप चांगली झाली आहे. तर त्याच प्रकारे आम्ही सुद्धा प्रयत्न करू आणि जवळपास जितका आम्हाला जास्त धावसंख्या करता येईल त्याच्यावरती जाण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. टॉस जिंकलाय एकविरा स्पोर्ट्स धाकटी डहाणू या संघाने आणि प्रथमतः स्वीकारलाय क्षेत्ररक्षण. सेकंड इनिंगला देखील सुरुवात होते आणि ज्यावेळेला सुरुवात होईल त्यावेळेला व्हॉइस ऑफ नांदगाव पेशाना IT इंजिनियर ज्यांचं नाव आहे मृण्मय ठाकूर सर, ऐकूया त्यांचा गोड आवाज. तुर्तास थँक्यू. विश नेटवर्क, मनीष निजायन, मुनीत कुळू, साहिल पाटील, थँक्यू सो मच.
वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. आजच्या रात्रीतील तिसरा सामना आपल्या भेटीला येतो. एकीकडे ध्रुव सातपाटी ए संघ, दुसरीकडे नरपड संघ आहे. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला आणि पहिल्या इनिंगचा खेळ म्हणजे सातपाटी संघाची फलंदाजी आपण पाहिली. खूप चांगली फलंदाजी. एकीकडे महेश्वर, दुसरीकडे वीरू बाबरे. अक्षरशः तुफान मैदानाच्या आतमध्ये आलं होतं आणि तब्बल 87 धावा ठोकल्या. आता नरपड संघाला सामना जिंकायचा असेल तर 36 चेंडून मागे 88 धावांचं एक मोठं आव्हान आहे, एक मोठा डोंगर सर करायचा आहे. नरपड संघाच्या वतीनं 2 सलामीवीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे चिराग, दुसरीकडे निखिल. सध्याच्या घडीला पालघर जिल्ह्याच्या क्रिकेट पटलावर अधिराज्य गाजवणारं नाव म्हणजे सातपाटी गाव आणि सातपाटी गावच्या गोलंदाजीचा बेताज बादशाह म्हणजेच अवधूत कामत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन खेळायला होते सुरुवात. पहिला बॉल अवधूत कामतचा चिरागसाठी. यावेळेस पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं होतं. बॉल बराच काळ हवेत होता, चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल आणि या 1 धावेने धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते 1 धाव, माफ करा 2 धावा. यावेळेस पुन्हा एकदा एक लॉफ्टेड स्ट्रोक इनफिल्डला भेद, चेंडू सरळ चाललाय लॉंग ऑफ सीमारेषा पार. पंचांचा निर्णय येतोय चौकार. 4. चांगला फटका चिरागच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवर आक्रमण केलंय अवधूत कामत सारखा एक चांगला गोलंदाज आणि त्याच्या गोलंदाजीवर एक चांगला फटका आलाय. अवधूत कामत, आर्यनचं मैदान म्हणजे सातपाटी गावासाठी एक लकी मैदान आहे. कमबॅक कसं करावं गोलंदाजाला माहिती आहे. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळलेला फटका, चेंडू चाललाय मिड विकेट रिजन मध्ये, तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो 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 माईक चेक. हॅलो थोडासा इको येतोय बघ खालतून. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो 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 माईक चेक. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळूयात, जिकडे 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड. नरपड संघाच्या वतीने 2 सलामीवीर ज्या अर्थी मैदानाच्या आतमध्ये आले, चिराग आणि निखिल. चिराग खूप चांगली फलंदाजी, 4 चेंडून मागे तब्बल 14 धावा खेचल्या चिरागनं. पहिल्या षटकातील येणारा 5वा बॉल अवधूत कामतवर
दबाव पाहायला मिळतोय, प्रेशर पाहायला मिळतंय, मात्र प्रेशर हँडल कसं करावं ते अवधूत कामतला माहिती आहे. पुढचा बॉल यावेळी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. एक जेंटल पुश करून खुश राहिले चिराग. धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल आणि या एक धावेने धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड. नरपट संघाचा विचार करायला गेला दुसरा सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये निखिल, जो आता ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. येणारा अवधूत कामतचा शेवटचा चेंडू जो निखिलसाठी या इनिंगचा पहिला चेंडू असेल. अवधूत कामत पुन्हा एकदा सज्ज झालाय, राईट मोर द विकेटचा मारा. यावेळेस उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा चेंडू, क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी, पंच दर्शवतायत इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा, धावसंख्येत 1+1, 2 धावेने भर पडेल आणि या 2 धावेने स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे 17 धावांवर. अवधूत कामत सारखा एक होणार गोलंदाज आणि त्या गोलंदाजावर हल्ला केलाय. चिराग 5 चेंडूंमागे 15 धावांवर खेळतोय, अतिशय चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रस्तुत करतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, स्विंग अँड मिस, पंचांकडे मागितलंय दाद, मात्र पंचांनी दात फेटाळून लावलाय. डॉट बॉल येतोय, एक षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड. दाजी मार्कवर झालाय बदल. सातपाटी गावचा मान सन्मान आणि अभिमान अर्थात वीरेंद्र बाबरे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आतापर्यंत 17 धावा. आता तब्बल 19 मिनिटं उरलेत आणि 19 मिनिटांमध्ये सातपाटी संघाला 4 षटके संपवावे लागतील. खेळाला पुन्हा होईल सुरुवात. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय दुसरा सलामीवीर निखिल. पहिला बॉल घेऊन वीरेंद्र बाबरे. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकरचा बॉल होता, एक आडवा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रॉपर कनेक्शन नाही झालं. चेंडू विसावला यष्टीरक्षक दिवेश पाटीलच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. लेग कटर पद्धतीचा चेंडू होता, फलंदाजाला नाही समजला. पहिला बॉल डॉट आलाय. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा वीरू. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा वीरेंद्र बाबरे आपल्या बोटातली जादू मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. सलगचा दुसरा बॉल डॉट आणि निखिल या फलंदाजावर आलाय आता प्रेशर. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज कसा असावा तर फलंदाज प्रेशर हँडल करणारा असावा. जरी मॅच दबावाखाली असली तरी तुम्ही तुमच्या फलंदाजीवर विश्वास ठेवायला पाहिजे, जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि ती जबाबदारी निखिलला घ्यावी लागेल. पुढचा बॉल यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडूला खेळून काढले लॉंग ऑन रिजन मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल आणि या 1 धावेने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड. आता पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल चिराग, ज्याने पहिल्या षटकामध्ये अवधूत कामतवर हल्ला केला होता तोच फलंदाज ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र वीरू बाबरे सांगतोय इझी नाहीये. असे फटके खेळणे आणि ते पण वीरू बाबरेच्या समोर खरं तर इझी नाहीये आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. एक इंटेलिजन्स क्रिकेटचं चातुर्य आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय, जिकडे चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, सर्व काही गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळतंय.
यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, पडून मारलाय, साल्टी गेली तरी चालेल, मात्र रुतबा हा कायम राहिलाच पाहिजे. बॉल चाललाय सीमारेषा पार, आलाय चौकार. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 22 धावा. पुढचा बॉल. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, बॅट चिकट, बॉल गेलाय शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये. धावसंख्येत 1 धावेने भर पडेल आणि या 1 धावेने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 23 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि आता मात्र समीकरण उरलंय ते म्हणजे 24 चेंडू आणि 65 धावा. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाज सुमित म्हात्रे आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळेल. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. वेगवान पद्धतीची गोलंदाजी कशी करावी तर सुमित म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये नेहमीच दाखवत आलाय आणि आता सातपाटी संघाला गरज आहे सुमित म्हात्रेच्या चांगल्या गोलंदाजीची. पहिला बॉल घेऊन सुमित म्हात्रे सज्ज होईल. त्याच्या समोर चिराग जो अतिशय चांगली फलंदाजी करतोय. पहिला बॉल. पहिला बॉल पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला दिशा दिले लॉंग लेग रिजन मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षण आलाय मात्र बॉलने रेस जिंकलाय. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषा पार, चिरागच्या फळीतून आलाय चौकार. 4. चौकाराने धावसंख्या आपण स्कोअर कार्डवर पाहतोय ती म्हणजे 27 धावा, 27 रन्स ऑन द बोर्ड. सुमित म्हात्रेच्या पहिल्याच बॉलवर आक्रमण. पुढचा बॉल घेऊन सुमित. यावेळेस पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट थ्रू दी कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. इनफिल्ड मध्ये चुकी झाली आणि त्याचा फायदा मिळाला नरपड संघाला. चिमट्याच्या चपळाईनं 2 धावा सहजरित्या कंप्लीट केलेत आणि या 2 धावेने स्कोर कार्ड पुढे चाललाय आणि जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 29 धावांवर. एक चांगली बॅटिंग, एक उत्कृष्ट प्रकारची फलंदाजी चिरागच्या मार्फत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुमित म्हात्रे पुन्हा एकदा तयार झालाय. आता कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने बॉलला दिशा दिलंय. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता मात्र त्याच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू चाललाय सीमारेषा पार, चिरागच्या फळीतून आलाय. पुन्हा एकदा चौकार. 4. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात इकडे क्षेत्ररक्षकाची चुकी नव्हती. इनफिल्डचा फायदा मिळाला फलंदाजाला. लॉंग ऑन रिजन मध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहिला तर वीरू बाबरे आहे जो सातपाटी संघाचा एक सेफ हँड्स आपण म्हणतो. मात्र इनफिल्ड खराब असल्या कारणाने बॉलने उसळी घेतली आणि वीरू बाबरेच्या डोक्यावरून बॉल गेला सीमारेषा पार. धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 33 धावा. आता विकेट्स येणं महत्वाचं आहे. पुढचा बॉल. यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. जेंटल पुश आपल्याला पाहायला मिळाला. लेग लांचा फटका. डीप स्क्वेअर मधून क्षेत्ररक्षक आलाय बॉल खाली. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी केली आहे.
धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. आणि या 1 धावेने धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 34 धावा, 34 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही एकही विकेट नाही आलाय. सातपाटी संघाचा विचार करायला गेला चांगले गोलंदाज त्यांच्या संघांमध्ये आहेत, मात्र नरपड संघ देखील सांगतोय की आमच्याकडे देखील चांगली फलंदाजी आहे आणि त्याचंच प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. यावेळेसचा बॉल वेगवान पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. इकडे स्पोर्ट्समनशिप दाखवत निखिल बॅक टू द डगआउट आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटची कड आणि यष्टीरक्षकाने घेतला झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. गॉन. वळूयात पुन्हा एकदा मॅच मध्ये. धावसंख्येचा विचार करायला गेला, धावसंख्या धावफलकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 34 धावा. मी सांगितल्याप्रमाणे विकेट्स येणं महत्वाचं होतं आणि सुमित म्हात्रेने त्याची सुरुवात केली आहे. निखिलची जागा घेण्यासाठी मैदानात उतरला एक नवीन फलंदाज परेश. आता परेशला जबाबदारी घ्यावी लागेल. जबाबदारी माणसाला महानतेकडे घेऊन जातं आणि त्यासाठी रिस्पॉन्सिबिलिटीज. पुढचा बॉल. यावेळेस दांडी 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 गुल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात, मी सांगितल्याप्रमाणे सुमित म्हात्रे म्हणजे वेगवान पद्धतीचा गोलंदाज आणि त्याचा वेग या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाला. पहिलाच बॉल परेशसाठी खोलवर टप्प्याचा होता. डोळ्याची पापणी लवते ना लवते बॉलने यष्ट्यांचा वेध घेतला आणि यष्ट्यांच्या कानाखाली आवाज काढला. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. लौकिकच्या रूपामध्ये आलाय परेशची जागा घेण्यासाठी. आता लौकिकला लौकिक साध्य करावं लागेल. समीकरण उरलंय ते म्हणजे 18 चेंडू आणि 54 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टायमरकडे आपण जरा लक्ष दिलं तर आपल्याकडे 9 मिनिटं आहेत आणि या 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं संपवावे लागणार आहेत. अवधूत कामत अँड टीम, आपल्याला सूचना असेल 9 मिनिटांमध्ये 2 षटकं संपवायचे आहेत. कमीत कमी वेळ घेत आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि खेळाला पुन्हा एकदा सुरुवात करायचं आहे. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा वीरेंद्र बाबरे संघाच्या वतीनं चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. बॉलिंग मार आपल्याला पाहायला मिळतोय. चिराग सध्याच्या घडीला जो फलंदाज फॉर्मात आहे तोच फलंदाज ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अल्टी पलटी, मात्र तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण चिराग पागधरेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आपल्या जीवाच्या आकांताने चेंडूला मैदानाच्या आतमध्ये अडवलंय आणि जो बॉल षटकाराकडे जात होता त्या बॉलला अडवण्याचा प्रयत्न केलाय. आपण चेक करतील लाईव्हच्या माध्यमातून की हा नक्की षटकार आहे की क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, बॉल अडवलाय. तिसरे पंच लाईव्हच्या माध्यमातून
वारंवार रिप्ले पाहतायत, शहानिशा करतायत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, चिराग पागधरेने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि आपल्या संघासाठी धावा रोखलेत. धावसंख्येत 3 धावेने भर पडेल. जबरदस्त क्षेत्ररक्षण. चिराग पागधारे म्हटलं की सातपाडीचा क्लास. लेदर क्रिकेट असू दे, टेनिस क्रिकेट असू दे, हा पट्टा आपल्याला नेहमी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा वीरू. यावेळेसचा बॉल, त्या बॉलला लॉफ्ट केलंय. नो मॅन्स लँड मध्ये बॉल विसावलाय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पंचांकडे दाद मागितलंय आणि पंचांनी दाद उचलून धरलंय. विकेटचं पतन, फलंदाज बाद, गॉन. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, हितेश. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 38 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सांगितल्याप्रमाणे सातपाटी संघाला सामना जिंकायचा असेल तर विकेट्स येणं खूप महत्वाचं होतं आणि चांगलं क्षेत्ररक्षण प्लस चांगली गोलंदाजी करून सातपाटी संघानं 3 विकेट्स आतापर्यंत बाद केलेत. यावेळेस समीकरणाचा विचार करायला गेला तर 16 चेंडूंमध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. इकडे आता मोठे फटके येणं अनिवार्य आहे. नरपड संघाला सामना जिंकायचा असेल तर जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल घेऊन वीरेंद्र बाबरे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलेला फटका. चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षण आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण प्लस चांगली फेकी केली आहे. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल आणि या 1 धावेने धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 39 धावा. 39 रन्स ऑन द बोर्ड. चिराग चांगला फलंदाज. 14 चेंडून मागे तब्बल 34 धावांवर खेळतोय. नरपड संघाला चांगल्या फलंदाजीची गरज आहे. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय श्रेयस न झेल. संपलाय चिरागचा खेळ. फलंदाज बाद, गॉन. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा चेंडू होता. त्याला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. जागा बनवून लॉंग लेग रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र प्रॉपर क्षेत्ररक्षण सजवलं होतं सातपाटी संघानं. सातपाटी संघ म्हटला का गोलंदाजी असू दे, क्षेत्ररक्षण असू दे किंवा फलंदाजी असू दे, सर्व गोष्टींमध्ये 1 नंबर कामगिरी नेहमीच या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. हॅलो हॅलो, माईक चेक. हॅलो. वीरेंद्र बाबरे या गोलंदाजाचा विचार करायला गेला, या षटकाचा विचार करायला गेला. पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्या होत्या. तदनंतर तिकडून वीरेंद्र बाबरेने कमबॅक केलं. पुढील बॉलवर विकेट, मग सिंगल आणि पुन्हा एकदा विकेट. आतापर्यंत 4 चेंडून मागे मात्र 4 धावा खर्च केलेत. एक क्रुशियल ओव्हर घेऊन वीरू गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये.
यावेळेस पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. ही वीरू बाबरे ची पेटंट गोलंदाजी आहे. लेग कटर पद्धतीचा चेंडू कसा हाताळावा हे मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना बाबरे आपल्याला पाहायला मिळतोय. आलाय डॉट बॉल आणि धावसंख्या अजूनही स्थिरावलेली 39 धावांवर. नरपड संघाला मोठे फटके येणं अनिवार्य आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कड. बॉल गेलाय शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. या 1 धावेने धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 40 धावा. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. टायमरचा विचार करायला गेला तर सातपाटी संघाकडे मात्र 4 मिनिटं आहेत आणि 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 5वं षटक कंप्लीट करावं लागेल. समीकरण उरलंय ते म्हणजेच 12 चेंडू आणि 48 धावा. 48 धावा आणि 12 चेंडू म्हणजे तुम्हाला तब्बल 24च्या सरासरीनं फलंदाजी करावी लागेल. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 4 मोठे फटके खेचावे लागतील. दरम्यान गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. पुन्हा एकदा सुमित म्हात्रे ज्या पठ्ठ्यानं पहिला षटक खूप चांगल्यारीत्या हाताळलं होतं तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आलाय. कुठेतरी क्षेत्ररक्षण सजवत असताना पहिला बॉल घेऊन सुमित म्हात्रे. यावेळेस लाईन मध्ये झाली चुकी. पंच दर्शवतायत इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा. धावसंख्येत 1 अतिरिक्त धावेने भर आणि या अतिरिक्त धावेने स्कोर कार्ड पुढे चाललाय, जाऊन पोहोचलाय 41 धावांवर. 12 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे नरपड संघाला. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल. हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न, एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नानं आलंय यश. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल, जर्सी नंबर 18 विराट थोडंसं बाजूला व्हायचंय. पुढचा बॉल. यावेळेस आडव्या बॅटनं बॉलला दिशा दिले. लॉंग ऑन रिजन मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फील्ड करेल, फेकी करेल तत्पर्यंत 1 धाव कंप्लीट झाली आहे आणि या 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 43 धावा. 43 रन्स ऑन द बोर्ड. पुष्कर आणि हितेश फलंदाजाची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल. यावेळी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. सुमित म्हात्रेचं चातुर्य वारंवार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जिकडे नरपड संघाला मोठे फटके येणे अनिवार्य आहे, पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ 22. पुन्हा एकदा 1 अतिरिक्त धाव. बघा रिप्लेच्या माध्यमातून ऑफ कटर पद्धतीचा चेंडू होता. व्हेरिएशन्स खूप महत्वाचे आहेत आणि तेच व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा यष्ट्यांचा वेध. दांडी दांडी दांडी, गुल. विकेटचं पतन, गॉन. मैदानाच्या आतमध्ये या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. समीकरण उरलंय 7 चेंडू आणि 44 धावा. जीवाच्या आकांतानं सुमित म्हात्रे चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजाचं अस्त्र शस्त्र ब्रह्मास्त्र वापरलंय. यॉर्कर पद्धतीचा बॉल फलंदाजाला दिसला देखील नाही. विसावला सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि पुन्हा येतोय हा डॉट बॉल.
5 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 44 धावा, 44 रन्स ऑन द बोर्ड. आता येणारे शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये नरपड संघाला पाहिजे 44 धावा. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय श्रेयस देव. कोण विसरेल या पठ्ठ्याला. मागच्या वर्षीचा युवासेना चषक आणि 3 चेंडून मागे 3 षटकार ठोकले होते श्रेयसने. मात्र तो फलंदाज आज वेगळ्या रोलमध्ये, जबाबदारी वेगळी आहे, आता गोलंदाजीसाठी आलाय. 6 बॉल 44 धावांची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीमध्ये पुष्कर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल पहिला बॉल बॅटची कड. बॉल चाललाय शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल आणि या 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 45 धावा. येणारे शेवटचे 5 बॉल पाहिजे 43 धावा. मात्र आणि मात्र औपचारिकता. यावेळेस पुन्हा एकदा लेग कटर पद्धतीचा बॉल. श्रेयस देव यांच्या बोटातली जादू वारंवार आपल्याला प्रत्येक मैदानावर पाहायला मिळते आणि त्याच शैलीचा बॉल पुन्हा एकदा एक्झिक्यूट करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चेंज ऑफ पेस. बॅटची कड, बॉल हवेत, खालती क्षेत्ररक्षक आलाय आणि हर्षित बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. यावेळेस पुन्हा एकदा अचूक टप्प्यावर भेदक मारा. व्हेरिएशन्स जे श्रेयसकडे कुटकुटीने भरलेत तेच व्हेरिएशन्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अवधूत कामत सातपाटी संघाचा कर्णधार क्षेत्ररक्षण सजवत असताना पुन्हा एकदा बॉल इनफिल्डच्या मध्येच. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल, त्याच्यावर केलंय वार. चेंडू चाललाय सीमारेषा पार, आलाय चौकार. सामना संपतोय. सातपाटी ध्रुव ए संघाना सामना एका हाती जिंकलाय. अभिनंदन. थँक्यू सो मच दिसे. या मॅच